हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू आवर किचन आर्ट्स अँड ब्युटी यूट्यूब चॅनल। आषाढी एकादशीला आपण देवळात जाऊन किंवा घरीच विठ्ठलाची पूजा करतो आणि आपल्याला छान छान फोटोशूट सुद्धा करायचे असतात। तर आपल्याला देखील पंढरीच्या वारीचा फील यायलाच हवा ना। तर यासाठीच आपण तसे रेडी देखील व्हायला हवं, नाही का? तर त्यासाठीच मी हा खास तुमच्यासाठी साधा सिंपल आषाढी एकादशीचा लुक घेऊन आली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कोणताही मेकअप असू दे, अगदी साधा सिंपल जरी असला तरी त्यासाठी स्किन केअर हे केलेच पाहिजे। त्यासाठी सर्वात आधी मॉइश्चरायझर। तर मी या ठिकाणी लॅक्मेचे पीच मिल्क मॉइश्चरायझर संपूर्ण फेसवर अप्लाय करते। मॉइश्चरायझरमुळे स्किन हायड्रेटेड राहते। लॅक्मेचे मॉइश्चरायझर मला पर्सनली खूप आवडले। हा पॅक माझा जवळपास संपत आला आहे, तर दुसरा देखील मी हाच मागवणार आहे। त्यानंतरची स्टेप म्हणजे सनस्क्रीन। जर डे टाइम मेकअप असेल तर सनस्क्रीन यूज केलेच पाहिजे। मी या ठिकाणी VLCC चे SPF 50 असलेले सनस्क्रीन यूज करते। त्यानंतर स्किन इतकेच लिप सुद्धा महत्त्वाचे असतात। त्यासाठी मी त्यावर एक छान लिप बाम अप्लाय केला। तर आता आपली बेसिक स्किन केअर करून झाली आहे। आता आपण मेकअपकडे वळूया। आजचा मेकअप हा आषाढी स्पेशल असल्यामुळे हा अगदी लाईट असणार आहे। यामध्ये आपण कोणतेही फाउंडेशन, CC क्रीम, इवन कॉम्पॅक्ट पावडर देखील यूज करणार नाही आहोत। तर याऐवजी मी BB क्रीम यूज करते। यामुळे फेसवर लाईट कव्हरेज येईल आणि आपला मेकअप देखील अगदी नॅचरल वाटेल। BB क्रीममुळे बेस देखील जास्त हेवी होत नाही। तसेच आपल्या फेसवरचे फीचर्स जसे की तीळ, मॉस किंवा अनइवन स्किन टोन हे जास्त हाईड होत नाही। त्यामुळे हा मेकअप अगदी नॅचरल आहे असे वाटते। आता मी अगदी कमी क्वांटिटीमध्ये लूज पावडर अप्लाय करते। तुम्ही या ठिकाणी कोणतीही लूज पावडर ट्राय करू शकतात। लूज पावडरनेही लाईट कव्हरेज मिळते, म्हणून मी या ठिकाणी लूज पावडरचाच यूज केला आहे। त्यानंतर आयकॉनिकच्या काजळ स्टिकने दोन्ही आईजवर लाईटली काजळ अप्लाय करून घेते। तसेच आयब्रोज देखील लाईटली फिल करून घेतले। तुम्हाला जर नॅचरल लुक हवा असेल तर आयब्रोज जास्त डार्क करायच्या नाही, ते अगदी हलक्या हाताने फिल करायच्या। त्यानंतर नॅचरल पिंक कलरने अगदी लाईट आय शॅडोज लावून घेतले। त्यानंतर दोन्ही आईजवर आयलाइनर अप्लाय केले। आता या ठिकाणी सुद्धा आयलाइनर अगदी बारीक अप्लाय करायचे आहे। मी येथे झूम करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी इथे किती थिन लेयर अप्लाय केली आहे। आता आपण आय मेकअप अगदी लाईट केला आहे, पण आयलॅशेस मात्र लॉंग दाखवणार आहोत। त्यासाठी मस्कॅराचे 2-2 कोट दोन्ही आईजवर देऊन घ्यायचे आहे। यामुळे डोळे नॅचरली सुंदर दिसतात। आता गाल देखील नॅचरली पिंकिश दिसण्यासाठी चिक्सवर पिंक कलरचा ब्लश अशा पद्धतीने लाईटली अप्लाय करायचा। आता लास्ट बट मोस्ट इम्पॉर्टंट ती म्हणजे लिपस्टिक। मी संपूर्ण मेकअप लाईट केला आहे, म्हणून डार्क कलरची लिपस्टिक यूज करते। त्यानंतर आपला मराठमोळा आषाढी स्पेशल लुक आहे, म्हणून चंद्रकोर लावून घेतली, तसेच सिंदूर लावून घेतले आणि आषाढी स्पेशल असल्यामुळे ही नथखन साडी मी वेअर केली। हा ट्रेडिशनल लुक असल्यामुळे हेअरस्टाईल देखील ट्रेडिशनलच केली आहे। तसेच नाकात नथ, गळ्यात मंगळसूत्र, बोरमाळ, तसेच नथची माळ अशी ट्रेडिशनल ज्वेलरीज वेअर केल्या आणि हातात देखील वेगवेगळ्या जास्त बांगड्या न घालता हिरव्या काचेच्या बांगड्या व त्यामध्ये एकच बांगडी अशा मिक्स करून सिंपल लुक केला आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा लुक आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। धन्यवाद।